नमस्कार. चिंता म्हणजे काय? म्हणजे हजारो सुखद अनुभवांनंतर एक छोटीशी गोष्ट त्या सगळ्या सुखद अनुभवांना नेस्तनाबूत करू शकते, ते चिंता करू शकते. एखादा मुलगा अभ्यास करत असेल आणि त्याला चिंता वाटायला लागली, मी पास होईल का नाही, त्याचा अभ्यास करणं बंद होऊन जातं. एखाद्या व्यक्तीला वाटत असेल, मी जी ग्रोथ करतो आहे ती पुरेशी ठरेल का नाही, माझ्या आयुष्यात मला बरोबर इन्क्रिमेंट मिळेल का नाही, आणि त्यावेळेस त्याला काम करणं बंद होऊन जातं. एखाद्या गृहिणीला वाटलं, माझा हा स्वयंपाक बरोबर बनेल का नाही, त्याची चव चांगली येईल का नाही, त्यावेळेस तिच्या हातातलं कार्य संपून जातं आणि नुसतंच तसं होत नाही, तिचं मिठाचं तिखटाचं प्रमाण पण बदलतं. त्याप्रमाणे तुम्ही जे काम करता आहात त्याच्यातलं तुमचं अटेन्शन निघून जातं त्या क्षणी, आणि असे क्षण वारंवार येत तुमचा चिंतेचा रियाज वाढतो. आणि म्हणजे काय असतं, तर पहिल्यांदा आपल्याला डिप्रेसिव्ह फिलिंग्ज येत असतात आणि त्या फिलिंग्ज जेव्हा वारंवार वारंवार येतात तेव्हा आपल्याला डिप्रेशन होऊन जातं. सो इट बिकम्स अ कंटिन्युअस कंडिशन. मग तुम्ही डिप्रेशनची प्रॅक्टिस केलेली असते आणि तुम्ही पूर्णपणे डिप्रेशनमध्ये जगत असता. पण ते सवयीचं होऊन जातं आणि मग सगळ्या गोष्टी जड वाटायला लागतात, लर्निंग अवघड होऊन जातं. आणि हे फक्त नुसतं असं भावनेच्या विश्वामध्ये नाही आहे. हे भावनेचं जे विश्व आहे तुमच्या चेहऱ्यावर दिसायला लागतं. तुमची मैत्रीण दुरूनही ओळखते, काय झालं का, कशाची चिंता करते, हे ती तुम्हाला बघूनच ओळखते. किंवा तुमचे जे डोळे सांगत आहेत ह्याच्यातनं चिंता जिकडे तिकडे दिसायला लागते. तुम्ही हसता आणि थोडा वेळ तो सगळा आकार चेहऱ्याचा बदलल्यासारखा वाटतो, पण पुन्हा तो जुनाच आकार आणि त्याच रेषा, त्या व्रिंकल तुमच्या चेहऱ्यावर येतात. आणि त्या व्रिंकल आता फक्त बाहेरून नाही आहेत आणि त्या इंटरनली एस्टॅब्लिश होऊन जातात. फिजिओलॉजिकली तुमच्या चेहऱ्यामध्ये परमनंट आठ्या येतात आणि तो बदल वर्षानुवर्ष चिंता केल्यामुळे झालेला असतो. एखाद्या स्किनचा तजेला जाणं, प्रत्येक गोष्टीतलं मन निघून जाणं आणि चेहरा बघितल्यानंतरच कोणी अपरिचितही सांगू शकणं की तुम्हाला चिंता वाटते, हे चिंतेचं हायेस्ट फॉर्म आहे. तर एवढी चिंता झाल्यानंतर कोणतंही काम तुम्हाला चांगलं करणं शक्यच नसतं. सगळीकडे चिंता इंटिग्रल पार्ट होतो. म्हणजे एखाद्या रूममध्ये हजारो गुलाब आणून ठेवले आणि त्याचा सुगंध पसरत असेल तर एक अंड, एक रॉटन एग त्या गुलाबांचा सर्व सुगंध मिटवू शकतं. मग ती एक छोटीसा चिंतेचा विचार तुमच्या सगळ्या अनेक चांगल्या घटनांना पण रुईन करू शकतो. मग अशा वेळेस तुम्ही त्या एका विचाराला बाहेर काढून नाही टाकू शकत, त्या चिंतेला एकटेला बाहेर काढून नाही टाकू शकत. आणि त्याचसाठी म्हणून फक्त एक क्षण बसून मेडिटेशन करणं किंवा पॉझिटिव्ह थिंकिंग करणं डझंट हेल्प यू. त्यावेळेस चिंता पूर्णपणे दूर करणं हेच त्याच्यावरचं सोल्युशन आहे. आणि हा जो वर्कशॉप होणार आहे 29 सप्टेंबरला रविवारी, त्यामध्ये ह्याचा हॅक तुम्हाला दिला जाणार आहे की तुमची चिंता तुम्ही कशी दूर कराल. वेलकम ऑन. थँक्यू.